पुन्हा एकदा महत्त्वाची बातमी समोर येते राज्यातील हवामानासंदर्भातली। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसून येत आहेत। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऐन दिवाळीत राज्यात अनेक ठिकाणी मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। यंदा दिवाळीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। या काळात पाऊस पडल्यास नागरिकांच्या सणासुदीच्या योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। दिवाळीची खरेदी, घराबाहेरची रोषणाई, सजावट यासारख्या गोष्टींवर याचा परिणाम होईल असं म्हटलं जात आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 21 ऑक्टोबर आणि उद्या 22 ऑक्टोबर या कालावधीत पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकण व मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। या काळात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे। इतकंच नव्हे तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे। या स्थितीमुळे परिसरातील आर्द्रता वाढून ढग निर्मितीस चालना मिळाल्यानं पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर दुसरीकडे दक्षिण अंदमान समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। या दोन हवामान बदलांमुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार झालंय। दरम्यान ऐन दिवाळीत पाऊस पडल्यास नागरिकांच्या नियोजनांचा खोळंबा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच दिवाळीसाठी केलेली खरेदी, बाहेरच्या ठिकाणी असलेली रोषणाई आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी आयोजित होणारे कार्यक्रम यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तसंच घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवावा असंही आवाहन करण्यात आलेलं आहे। दिवाळीच्या काळात राज्यात पडणाऱ्या या अवकाळी पावसामुळे केवळ शहरी भागातील सणासुदीच्या कार्यक्रमांवरच नव्हे तर ग्रामीण भागातील शेतकरी आणि पर्यटनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे। या काळात अनेक ठिकाणी शेतमाल काढणीला आलेला असतो, पण विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या जोरदार सरींमुळे काढणी केलेल्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती वर्तवली जाते। विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील भात, सोयाबीन आणि अन्य कडधान्य पिकांवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा। तसंच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटन स्थळी जाणाऱ्या नागरिकांनी, विशेषतः घाटमाथ्यावरील आणि समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांनी हवामानाचा अंदाज गांभीर्यानं घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी। चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे समुद्रकिनारी मोठी लाट उसळण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांनी आणि पर्यटकांनी समुद्रात जाणं टाळावं असं आवाहनही हवामान विभागानं केलेलं आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।